लॅब्रो डॉग है का? किती महिन्याचा आहे? 16 महिन्याचा. 16 इसमें अलग अलग प्रजाति रहती है? काठवाड़, मारवाड़, सिंध ऐसे. माळेगावची खंडोबाची यात्रा म्हटले की आपल्यासमोर भंडारा, पालखी, वारू, गोंधळी आणि मोठे मोठे आकाश पाळणे हे नजरेसमोर येतात. 300 वर्षाची परंपरा असणारी ही माळेगावची खंडोबाची यात्रा कशा प्रकारे भरवण्यात येते, त्याचा इतिहास काय आणि त्याचे कसल्या प्रकारचे वैशिष्ट्य आहेत, ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे बाजूचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा. चला तर मित्रांनो, चालू करूया आजचा ब्लॉग. लेट्स गो. माळेगावची खंडोबाची यात्रा ही दक्षिण महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा मानली जाते. खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. माळेगावच्या यात्रामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. मूळ गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला देवाची स्वारी असणारा म्हणजेच देवाचा घोडा, त्याची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गाभाऱ्यात आपल्याला एका आयत आकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे पाहायला मिळते. माळेगाव येथील खंडोबाचे हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे असून मंदिराच्या सभोवताली आपल्याला मोठे आवार देखील पाहायला मिळते. त्या मंदिराच्या आवारात आपल्याला मोठी दगडा बांधकाम केलेली एक दीपमाळ देखील पाहायला मिळते. देवाच्या देवस्वारी म्हणजेच पालखीचा जसा मान आहे त्याचप्रमाणे देवाच्या या काठीचा देखील खूप मोठा मान मानला जातो. दरवर्षी या यात्रेमध्ये मार्गशीर्षातील वद्य एकादशीलाच देवाची स्वारी म्हणजेच पालखी निघत असते. त्याबरोबर वारू, भंडारा, खोबरं उधळताना सर्वत्र लोक देवाचे दर्शन घेताना खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या स्वारीमध्ये सर्वप्रथम देवाची काठी, त्यानंतर देवाची स्वारी म्हणजेच देवाचा घोडा आणि त्याच्यानंतर शेवटी देवाची पालखीच म्हणजेच देवाची मूर्तीचं दर्शन करायला मिळते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान मानला जातो. ही देवस्वारी संपूर्ण गावामध्ये फिरून सर्व लोकांना दर्शन देऊन मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आणून ठेवली जाते. या यात्रेमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात मेला देखील भरतो. त्या मेल्यामध्ये आपल्याला उंच उंच असे आकाशाला झेप घेणारे आकाश पाळणे, त्याचबरोबर विविध प्रकारचे खेळ देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. माळेगावच्या यात्रेबद्दल असेही बोलले जाते की अशी कोणतीही वस्तू नाही जे की इथे मिळत नाही. या यात्रेमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे वस्तू खरेदीसाठी मिळतील, जसे की काठी, लाकडी वस्तू, घोंगडी, शेतीचे अवजारे, घरातील भांडी, घरातील शोच्या वस्तू, घरगुती भांडी, चपला, रंगीबेरंगी धुनी, कापडी वस्तू, इतर ठिकाणाच्या जत्रेत मिळणारे सर्व वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळतील.
मित्रांनो बघू शकता खूप वेगळ्या प्रकारचे कुत्रे, त्यांची वेगळ्या प्रकारची प्रजातीचे इथे कुत्रे आलेले आहेत. आणि आपला आहे का? आपला आहे काय नाव आपलं? नाव काय आपलं? वजीर वजीर. कोणती जात आहे? कारवान कारवान. कोणाकोण आले? साई किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा आहे. हो प्रदर्शनासाठी. हो. किती वर्षापासून भरते इथं? आता इथं काय ह्या वर्षी आणलं ह्याला. बरं. त्याच्या आधी ह्याच्या आधी बक्कळ दुसरे कुत्रे पण बारीक बारीक होती, मोठं होतं म्हणून आणलं. राम राम जय कोण्या गावून आल्या? लातूर जय श्रीराम, जय श्रीराम. लातूर लातूर लातूरून आल्या. लातूर. हे जे पशु प्रदर्शन जे भरते माळेगाव यात्रेचं, ते समजा किती दिवस चालते? हे पशु प्रदर्शन 11 दिवस चालतं आणि जर समजा हे जर वाटलं त्यांना कालावधी वाढून घेतात त्यांनी. ओके. हे जे आपण आणले हे डॉग, याची प्रजाती काय आहे? ही रॉटव्हिलर आहे. रॉटव्हिलर. रॉटव्हिलर आता किती महिन्याचा आहे? ही आता आहे 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षाचा आहे. आपल्याकडं हेच आहे का अजून? ऑल ब्रीड भेटतात All मला. breed. ऑल ब्रीड भेटतात. समजा मेटअप वगैरे करायचं असेल सगळं तर सगळं होते का आपल्याकडे? सगळं होतं. तरी आपला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगून टाका आमच्या दर्शकांना. 90 49 94 44 21 लातूर महाराष्ट्र. तर मित्रांनो मेटअप वगैरे काय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ऑल ब्रीड आहेत. हे जे कुत्रा आहे त्याची जात आपण विचारू. मित्रा काय जात आहे कुत्र्याची? पेटबोल. पेटबुल. हो. कोण आल्या? हे कारेगाव. कोण आल्या? हो. हे प्रदर्शन अजून चालू झालं नाही का? नाही चालू झालं नाही. किती वर्षाचं आहे? हे 12 महिन्याचं. 12 महिन्याचं आहे. हो. मित्रांनो समोर बघू शकता खूपच क्यूट असे कुत्र्यांचे पिल्ले आपल्याला इथं बघायला मिळाले. तर कोणाचे ते आपले आहेत का? काय प्रजाती कोणती आहे? ये फैमिलियन है. फैमिलियन फॅमिली है, जर्मन शेपर्ड है. और है क्या? अपना वो डॉग है, फिर वो फैमिलियन अपने छो वो भी. फॅमिली आपले. हाँ अपने वो कौन सा? जर्मन शेपर्ड भी है. कर भैया. नमस्कार. जो नर है क्या प्रजाति कौन सी है इसकी? ये काटवाड़ में है. काठवाड़ में. हाँ संजाप है. हाँ. इसमें अलग अलग प्रजाति रहती है. काठवाड़, मारवाड़, सिंध ऐसे. ये जो लाइन से दिख रहे हैं अभी, जो ये अपने ही है क्या? अपने ही है. तो अभी एक ही प्रजाति है अलग अलग है? ये सब अलग अलग. अलग अलग. हाँ. ठीक है. अभी ये जो प्रजाति है कौन सी बोली है? ये काठवाड़ में है. ये काठवाड़ में. काठवाड़ में संजाब है. संजाब बोलते हैं. ये काले बाला है, हाँ. संजाब बोलने हैं. काले वाला है तो संजाब. हाँ. अब ये जो मालेगांव का बाजार पड़ता यही बाजार में जाती है या दूसरे भी बाजार में जाती दूसरे बाजार में जाते हैं. सब बाजार करते हैं. मतलब खरीदी बिक्री आपका व्यापारी है? हाँ व्यापारी है. फिर भी आप इसका क्या रेट जाएगा? इसके बोलने को 1.5 लाख बोलते. हाँ. 31 तक छोड़ देंगे. 31 तक. हाँ. ये काठवाड़ में है. ये भी काठवाड़ में. हाँ ये नर है. हाँ. वो बहुत चलने वाला है. चाल चलने वाला. चाल चलने. हाँ. वो जो घोड़े डांस वो जो करते तो वो भी सिखा सकते हैं कि ये भी कर सकते हैं? हाँ वो जो आप भी संजाब बताए ना अपन. ये संजाब, ये वो चाल भी चलता और नाच काम भी करता. हाँ. और ये चलने वाला है रेवाल चाल. रेवाल चाल. क्या इसकी हाइट क्या आएंगी? इसकी 62 हाइट है. 62. क्या इसका क्या रेट जाएगा? इसके बोलने को 1.25 लाख बोलते. हाँ. कम ज्यादा दे देंगे. कम ज्यादा में. हाँ. जैसे हाँ. रेट है इसमें. और ये जो बताया तुम्हारा नर मादा सब ये किसान लोग आके काम किए, कम रेट वाले हैं. हाँ. घर अपने को होना भी होगा, भारी भी होना होगा, 10 लाख तक भी घोड़ा है अपने पास. हाँ. अपना कांटेक्ट नंबर ले तुम, फोन कभी भी करो. तुम आप घर मतलब अपना पूरा व्यापारी यही है खरीदी बिक्री का. हाँ. जितने भारी से भारी बोले तो भारी भी मिल जाएंगे. ठीक. हाँ. हाँ. कम से कम भी मिल जाएंगे. हाँ. अभी ये जो बाजार है, अभी ये जो बाजार भरा मालेगांव का घोड़े का बाजार, तो अभी ये खत्म हो जाएगा. बाद में आप कांटेक्ट अगर कैसा करना है, कॉल मोबाइल नंबर होगा ना? हाँ. ठीक है. एक बार मोबाइल नंबर बता दीजिए. लो 98 50 98 56 86. हमारा गांव केज तालुका बीड जिल्हा. बीड जिल्हा. हाँ. गांव सालेगाव. नाम काजी सुलेमान. चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. येळकोट जय मल्हार.